समजून चालूया, की समजा आपल्या खात्यामधून ऑनलाईन पद्धतीने आपली फसवणूक झाली. म्हणजेच आपल्या बाबतीमध्ये जर का एखाद्या सायबर हल्लेखोराने आपल्याकडून आपल्या खात्यातली रक्कम काढून घेतलेली आहे. मग ती रक्कम किती असू दे, अगदी हजारापासून लाखांपर्यंत असू दे. जर का असं आपल्या बाबतीमध्ये या क्षणाला होत असेल, तर मात्र आपण कोणतं पाऊल उचलणार, काय करणार किंवा इथून पुढे आपण या संदर्भामध्ये दाद कोणाकडे मागणार, या बाबतीमध्ये आपले विचार काय आहेत ते कमेंट बॉक्समध्ये सांगा. जेणेकरून मला देखील पुढचा व्हिडिओ करताना किंवा याबाबत अधिक माहिती घेताना आपले देखील विचार जाणून घेणं मला महत्त्वाचं वाटतंय. सध्या ज्या प्रकारे सायबर प्रकरणं किंवा सायबर धोके, सायबर फसवणूक इतक्या वेगाने वाढत आहे, त्याच्यामुळेच हा विषय सध्या ऐरणीवर आलेला आहे. माहिती अशी समोर येते की 2022 मध्ये 16.5% हे जे सायबर फसवणूक होती याचे गुन्हे उघडकीस येण्याचे प्रमाण होतं. ते प्रमाण 2025च्या मध्यावरती 19% गेलेलं आहे. त्याच्यामध्ये 2021 साली 2 ते 3% इतकीच रक्कम परत मिळत होती किंवा हे जे फसवणूकदार होते यांना ही रक्कम परत मिळण्याचं प्रमाण आहे, हे प्रमाण साधारणपणे 2 ते 3% होतं. तेच प्रमाण 2025 साली 16% गेलेलं होतं. ही निश्चित एक चांगली प्रगती आहे अशी आकडेवारी समोर येते. याचाच अर्थ काय आहे की जसं फसवणूक होण्याचं प्रमाण वाढलेलं आहे, तसंच हे जे तपास होण्याचं प्रमाण हे देखील वाढलं आहे आणि फसवणूकदारांची जी तक्रार आहे हिचं निवारण होण्याचं प्रमाण देखील वाढलेलं आहे. आता हे जे काही निकष असतात की जर का तुमची फसवणूक झाली तर तुम्ही दाद कोणाकडे मागणार आणि दाद मागण्याचं जे वेळ आहे याला काही प्रतिबंध आहे का, याची देखील आता आपण माहिती घेऊया. साधारणपणे गोल्डन हवर अशा स्वरूपाची एक व्याख्या आपल्या समोर येते. याचाच अर्थ जर का तुम्हाला फसवणूक झाल्यानंतर तुमचे पैसे 90% वाचवायचे असतील तर गोल्डन हवरमध्ये या सगळ्या तक्रारीची माहिती संबंधित यंत्रणेला दिली पाहिजे. अन्यथा तुमचा पैसा गेलाच असं म्हणायला हरकत नाही. परंतु जसं जसं सायबर हल्लेखोरांचं, सायबर फसवणूक करणाऱ्या व्यक्तींचं प्रमाण जसं वाढलेलं आहे, तसं तसं ही सुरक्षा यंत्रणा देखील कशी वाढलेली आहे हे देखील आपण आता बघणार आहोत. तर साधारणपणे 1 ते 2 तासामध्ये 3 तासापर्यंत आपली फसवणूक झाल्याचं लक्षात आल्यानंतर या सगळ्या गोष्टींची माहिती संबंधित खात्याला दिली गेली पाहिजे, संबंधित बँकेला देखील दिली गेली पाहिजे. साधारणपणे पुढच्या 5 वर्षांमध्ये 5,000 पोलिसांना प्रशिक्षण दिलं जाणार आहे. या संदर्भामध्ये ज्या प्रकारे फसवणूक होतात आणि आपल्याकडे फसवणुकीची तक्रार आल्यानंतर ही तक्रार कशी वळते करायची किंवा पुढे कारवाई कशी करायची, तपास कसा करायचा, या संपूर्ण बाबतीत जे प्रशिक्षण आहे या संदर्भामध्ये 5,000 पोलिसांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. त्याचबरोबर सध्याचं जे सायबर सेल आहे त्याला सायबर कॉर्पोरेशनमध्ये परावर्तित करण्याचं देखील मोठ्या प्रमाणामध्ये काम सुरू आहे. परंतु जी खबरदारी आपण घ्यायची, शक्यतो आपली फसवणूक होणारच नाही याकडे आपला कल असला पाहिजे. कारण OTP असेल, तुमचे क्रेडिट कार्ड, डेबिट कार्डचे काही क्रेडेन्शियल्स असतील, हे कोणालाही शेअर करू नयेत. आपला जो बँकिंग ID पासवर्ड असेल हा देखील कोणाला शेअर करू नये. हा ओपन किंवा ज्या ठिकाणी टेबलवरती किंवा कोणत्याही ठिकाणी लिहून ठेवू नये की जेणेकरून एखाद्या अनोळखी माणसाची आपल्या बँकिंगच्या पासवर्ड आणि युजर आयकडे कोणाची नजर जाईल. आणि तरी देखील आपली फसवणूक होत असेल तर 1930 या क्रमांकावरती आपण संपर्क करून या सगळ्या बाबतीमध्ये माहिती द्यायची. ज्याही बँकेमध्ये आपलं खातं असेल त्या बँकेचा कस्टमर केअरचा नंबर आपल्याकडे लिहून ठेवलेला असला पाहिजे, जेणेकरून आपण कोणत्याही प्रकारे विलंब न करता लवकरात लवकर आपण आपल्या बँकेला आपल्या फसवणुकीची माहिती देऊ शकतो. 1930 या नंबरवरती आपण जर का संपर्क केला तर आपली जी फसवणूक आहे ही फसवणूक जितक्या लवकर आपण रिपोर्ट करू तितक्याच लवकर आणि तितकेच जास्त आपल्याला पैसे रिटर्न मिळणार याची आपण गॅरंटी घेऊ शकतो किंवा याची आपल्याला गॅरंटी मिळू शकते. त्याचबरोबर डिजिटल फॉरेन्सिक ही जी एक टर्मिनॉलॉजी आज नव्याने उदयास आलेली आहे. आता फॉरेन्सिक टीम किंवा फॉरेन्सिकचा जो तपास असतो हा आपल्याला माहिती आहे, पोलिसांचा तपास असेल किंवा ज्याही पद्धतीने पोलीस तपास करतात एखाद्या गुन्ह्याचा, हा फॉरेन्सिकच्या माध्यमातून होत असतो. जेणेकरून काही तांत्रिक पुरावे असतात, हे पुरावे पोलिसांना जवळ करण्यासाठी किंवा मिळवण्यासाठी फॉरेन्सिक डिपार्टमेंटची मदत होत असेल. तर डिजिटल फॉरेन्सिक याद्वारे पोलिसांना जो फसवणुकीचा प्रकार आहे, ऑनलाईन फसवणुकीचा प्रकार, याच्या मुळापर्यंत जाण्यासाठी जास्तीत जास्त मदत होत असते. त्याचबरोबर सिक्युरिटी ऑपरेशनची व्यवस्था देखील फार जास्त मोठ्या प्रमाणामध्ये कडक करण्यात आलेली आहे. आता आपली जबाबदारी आहे की आपली जर का फसवणूक झाली तर आपण वेळीच 1930 या नंबरवरती संपर्क करा. त्याचबरोबर www.cybercrime.gov.in या वेबसाईटवर जाऊन सुद्धा आपण आपली तक्रार
नोंदवू शकतो. फसवणूक झाल्यापासून 7 दिवसापर्यंत आपण आपली तक्रार या पोर्टलवरती किंवा नंबरवरती करणं अपेक्षित असतं. साधारणपणे हे जे गुन्हेगार असतात तपास लागल्यानंतर किंवा गुन्हा सिद्ध झाल्यानंतर त्यांना 3 वर्षाची कारावास आणि 5 लाख रुपयाचा दंड आकारण्यात येतो. अशा स्वरूपामध्ये ही सगळी प्रावधान आपल्या सगळ्यांसाठी महाराष्ट्र शासनाच्या मार्फत करण्यात आलेलं आहे. परंतु शक्यतो आपण अशी काळजी घेतली पाहिजे की आपली फसवणूक होणार नाही आणि जर फसवणूक झाली तर यापुढे आपण 1930 किंवा www.cybercrime.gov.in या वेब पोर्टलवर जाऊन आपली तक्रार नोंदवाल आणि गोल्डन आवरमध्ये नोंदवाल. या सगळ्याची आपण खात्री करून घेतली पाहिजे. भेटूया आपण अशाच एखाद्या नवीन क्राईम स्टोरीमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. धन्यवाद.